आंबेगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. घरे, झाडे, वीज व्यवस्था आणि उद्योगांचे मोठे नुकसान. मंचर प्रतिनिधी. आंबेगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे नुकसान केले. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर अनेक वर्षांपासून उभी असलेली मोठी झाडे उन्मळून पडली. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. तालुक्यातील विविध गावांमध्ये वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने घरांवरील पत्रे, शेड आणि इतर तात्पुरती बांधकामे कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. दरम्यान चांडोली परिसरातही वादळाचा मोठा फटका बसला. येथील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीचे मोठे नुकसान झाले असून कंपनी परिसरातील संरचना आणि साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक वीज खांब कोसळले, त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. चांडोली मंचर मार्गावर मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने झाडे हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व पावसाने आंबेगाव तालुक्यातील जनजीवन काही काळ विस्कळीत केले असून पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एवढं मोठं वाढून पडलं बघा ना. किती वर्षाचं झाड आहे ती? खूप वर्षाचं झाड होतं ते. कुठून आले? मंचरला काहीच नाही ना. चला वारं होतं पण थोडं होतं. इथे खाली दडपली. आणि अख्खा वजन सारं पडलं माझं. बाबा काय झालं? वाहून गेले फार. धान्य नाही, काही नाही, भाकरी नाही, काही नाही. धान्य सुद्धा गेले ते उसाकड फार वाहून. नाही नाही, तुम्ही इथं कधीपासून नाही राहिला? मग 40-50 वर्ष झाला मी इथंच आहे. वादळ लय झालं का लय दुपारी? वादळ झाले फारच. मग काय कोणाला काही कळवलं वगैरे काही? मस्त कळलं पण आता घरकुल देत नाहीत, काही नाहीत. मग इथं राहिलेत पण 50-60 वर्ष झाले इथं राहिलेत. आणि काय धान्य नाही, काही नाही, समधी गेलं वाहून. तुमचं काय काय नुकसान झालं आता एवढं लय याच्यात? नुकसान झालं. काही राहिलं नाही, काही सुद्धा नाही राहिलं. मग आता संध्याकाळी काय करणार? आता काय करायचं आता? काय तर खरा बाबा. आता तुम्ही असते का वारा? इकडे लय फुटले आता. चांडोली बुद्रुक या ठिकाणी आणि बेलवाड या ठिकाणी माझे वडील श्री रंगनाथ त्रिंबक बांगर आणि भाऊ श्री नवनाथ रंगनाथ बांगर यांच्या ठिकाणी ऑइल मिल आणि चरखीची मशीन होती. प्रचंड जोराचा पाऊस आणि खूप वादळ. या वादळामध्ये खूप मोठा अगदी आवाज झाला आणि हे पत्रे वगैरे सगळं कोसळलेलं आहे. अगदी माझ्या भावानी हे शून्यातून उभं केलेलं आहे. स्वतःच्या हिमतीवर कर्ज काढून त्याने या ठिकाणी या मशीनची ऑइल मिल निर्मिती केली होती आणि ऑइल मिल या कंपनीची स्थापना केली होती. पण आजच्या या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसामध्ये जवळजवळ सगळंच नष्ट झालेलं आहे. आणि आम्ही घरातून बाहेर पडू शकलो नाही, कारण घराचे दरवाजे उघडण्याची सुद्धा सोय नव्हती. फार दरवाजे बंद करून आम्ही हे करत होतो, उघडून या ठिकाणी हे सगळं पाहत होतो. डोळ्यात देखत सगळं जमीनदोस्त झालेलं आहे. आणि तुम्ही लांबपर्यंत पाहाल तर त्या मशीनचे पत्रे वगैरे तिकडे गेलेले आहेत. शेडचे पत्रे त्या ठिकाणी लांबवर शेतात गेलेले आहेत. आणि खूप म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात लाखोंचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. कधीही भरून न येणारं
खूप मोठ्या प्रमाणावरचं हे नुकसान या ठिकाणी आज आम्ही डोळ्यासमोर पाहिलेलं आहे.